बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आल्याची अमानुष घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय। बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात ही भयावह घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री घरात झोपलेल्या अल्पवयीन विवाहित महिलेला आरोपीने जबरदस्ती घरातून उचलून नेलं। त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गावातील चावडीवरील खांबाला बांधून ठेवण्यात आलं। सकाळी गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेची सुटका केली। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी वैभव पाटेकर याला अटक केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 17 मार्च पर्यंत म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। घटनेचा तपास पिंक पथकाचे API लंगडे करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोराड यांनी। 2 दिवसापूर्वी बीड जिल्हा हादरून जाणारी घटना या ठिकाणी घडली आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिवरापाडी गावामध्ये घरी पतीसोबत झोपलेल्या महिलेला बळजबरीने उचलून नेऊन त्याच परिसरातील नदीकाठी तिच्यावर रात्रभर अत्याचार करून पहाटेच्या वेळी गावातील चावडीच्या खांबाला आणून बांधून ठेवण्यात आलं होतं। संपूर्ण गाव शांत सामसूम झोपलेला असताना सकाळी ही गोष्ट गावकऱ्यांच्या निदर्शनास आली आणि त्या पीडित महिलेची सुटका झाली। महिला इतकी घाबरलेली होती की तिने अक्षरशः पोलिसात तक्रार देखील केली नव्हती, पण दुसऱ्या दिवशी तिच्या नातेवाईकांना घेऊन पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे API मधुसूदन घुगे आणि त्यांच्या टीमने संबंधित वैभव पटेकर या आरोपीला तात्काळ अटक केली आणि कोर्टासमोर हजर केलंय। त्या कोर्टाने त्याला पोलीस कोठडी 17 मार्च पर्यंत सुनावली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणाचा पूर्ण तपास पिंक पथकाचे API लांडगे करत आहेत। मी अनिल घोराड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील महादळ मोही गावचा तरुण शेतकरी परंपरागत शेतीच्या मर्यादित उत्पन्नाला टाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी झालाय। स्वतःची आणि भाडेतत्वावर घेतलेली जमीन वापरून त्यानं वॉटर बँक संकल्पना राबवली आणि तब्बल 1 कोटी लिटर पाणी साठवून वर्षभर पिकांना पुरवठा केला। त्यानं 5 पिकांची पंचसूत्री वापरून मोसंबी, कलिंगड, खरबूज, ढोबळी मिरची आणि टोमॅटो तसंच भाजीपाला, फळबाग, धान्य आणि नगदी पिकांचं नियोजन केलं। योग्य मशागत, ठिबक सिंचन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे 8 ते 10 एकर क्षेत्रातून त्याचं वार्षिक उत्पन्न तब्बल 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचलंय। हा शेतकरी आधुनिक शेतीचा प्रेरणादायी उदाहरण ठरलाय। कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि मेहनतीनं मोठं यश मिळवता येऊ शकतं हे त्यानं सिद्ध केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोराड यांनी। शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि शेतीला जर जोड दिली अन्य काही जोडधंद्याची तर शेती सारखा उत्पन्न मिळवणारी शेतीच। कारण मादळमोहीमधील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये प्रगतशील शेती केले। उच्च शिक्षित हा शेतकरी आहे। आपण ते त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। शेतीमध्ये काय काय प्रयोग राबवलेत, कशा पद्धतीने त्यांनी शेती केली आहे आणि वार्षिक 40 लाखापर्यंत उत्पादन काढण्याची ही जी किमया आहे ती त्यांनी कशी साधली आहे। दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल? मी अतुल महादेव तळेकर, राहणार मादळमोही। किती जमीन आहे तुम्हाला? मला जमीन 7-8 एकर जमीन आहे। भाडेतत्वावर 7-8 एकर करतो। आता कुठले कुठले पीक घेताय तुम्ही शेतीमध्ये? शेतीमध्ये आपल्या प्रामुख्याने मोसंबी हे मुख्य पीक आहे। त्यात टरबूज, खरबूज, शिमला मिरची, टोमॅटो, झेंडू हे इत्यादी, काकडी हे पीक आपण करतो। मोसंबी तुम्ही घेताय, मोसंबीचे किती वृक्ष आहेत आणि त्याच्यात आंतरपीक वगैरे काय घेताय का? हो, मोसंबी आपल्याकडे 5 एकर मध्ये 1150 झाडं मोसंबीचे आहेत। त्यात आंतरपीक आपण खरबूज करतो, टरबूज करतो, टोमॅटो करतो, शिमला मिरची त्यात आंतरपीक म्हणून घेतो। आता त्याचं उत्पादन कसं राहतं तुमचं? उत्पादन एकरी आता उत्पादन कसं असतं, बाजारभावावर अवलंबून असतं। बाजारभाव भेटला तर चांगलं उत्पादन होतं। सरासरी एकरी उत्पादन किती मिळतं? सरासरी एकरीने विचार केला तर 4-5 लाख रुपये उत्पन्न होतं आपलं। एकूणच 7 ते 8 एकर जमीन स्वतःची आणि भाडेतत्वावरची 7 ते 8 एकर अशी 15 एकर जमीन कसणारे हे सुशिक्षित तरुण शेतकरी आपण पाहत आहोत। त्याचबरोबर मुख्यत्वे करून शेतीला पाणी लागतं आणि पाण्याचा सोर्स कशा पद्धतीने त्यांनी तयार केलाय ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय पाण्याचा सोर्स आहे तुमच्याकडे, कसं तुम्ही नियोजन करताय पाण्याचं? पाण्याकडे आपल्याकडे सिजनेबल साठी 2 विहिरी आहेत, एक बोरवेल्स आहे आणि जे आपण म्हणतो दुष्काळासाठी आपण एक वॉटर बँक तयार करून ठेवलेली, जिला की इमर्जन्सीसाठी आपण कसं
म्युच्युअल फंड आहे ते गुंतवणूक करतो, तसं आपण वॉटर बँक मध्ये गुंतवणूक केलेली आहे. 1 एकरचं आपण 33 बाय 33 मीटरचं एक शेततळ केलेलं आहे, जे की त्यात 1 कोटी लिटर पाणी बसतं. ते आपण मार्च, एप्रिल, मे या उन्हाळ्यामधील दुष्काळातील महिन्यात आपण वापर करतो. पण कधी केलंय ते शेततळ, आतापर्यंत त्याचा कधी वापर केला? हो, 2017ला आपण ते शेततळ केलेलं आहे. 2017 मध्ये आपल्याला NHM कडून त्याचं आर्थिक सहाय्य भेटलेलं आहे, महाराष्ट्र शासनाकडून. 2017च्या दुष्काळात आपल्याला त्याचा खूप फायदा झालेला आहे. एकूणच दुष्काळामध्ये शेती करायची असेल तर पाण्याची वॉटर बँक करणं गरजेचं आहे आणि तीच वॉटर बँक या शेतकऱ्याने केलेली पाहायला मिळते. त्याबरोबर आणि तुम्ही कशा पद्धतीनं शेती, आधुनिक शेतीकडे कसं वळलात, काय सांगाल? आधुनिक शेतीकडे वळण्याचं म्हणजे आपण आधुनिक शेतीमध्ये पूर्णपणे ड्रिप सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, पुन्हा मल्चिंग पेपर असेल, पुन्हा आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी असतील, मेहनत जी यांत्रिक करणारे करतो. त्यामुळे आधुनिकतेकडे AI चा वापर असेल, याच्यानुसार आपण आधुनिक शेती करतो. शेती करताना प्रामुख्याने कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्या सॉल्व्ह कसे करताय? शेती करताना प्रमुख अडचणी येतात की हे नैसर्गिक वातावरणातील बदल होतात त्याच्या, त्यानंतर बाजारभावानंतर पुन्हा तुमच्या सगळ्यात मेन अडचण येते मनुष्यबळाची, लेबर. त्यामुळे आपण यांत्रिकीकरण, त्या मनुष्यबळाच्या अडचणीवर आपण यांत्रिकीकरण एक पर्याय उपलब्ध केलेला आहे. आणि सगळ्यात मोठं वातावरणातील जो बदल आहे, हवामानातील बदल, त्याच्यामुळे जे अडचणी येतात त्याच्यासाठी आपण AI ची मदत घेतो, फवारण्या घेण्यासाठी, हे करण्यासाठी. AI नुसार आपण या टेक्नॉलॉजीचा काय फायदा होतो, कसा तुम्ही इतर शेतकऱ्यांना त्याचं कानावरून करायचं सांगाल? AI टेक्नॉलॉजीचा फायदा असा होतो की तुमच्या झाडावर एखादा खरबुजाचं झाड आहे समजा, त्याच्यावर एखादा रोग आला, तो AI ला फोटो पाठवायचा. ते फोटो पाठवला की सांगतं AI की याला सूक्ष्म अन्नद्रव्याची डिफिशियन्सी आहे, याला व्हायरस आलाय, याच्यावर डावणी पडली, भुरळी पडली, रोगाचं गाईडलाईन करता AI. प्रामुख्याने आता मार्च महिना चालू आहे. मार्च महिन्यामध्ये फळांना, फ्रूटला खूप मागणी असते. आता तुम्ही खरबूज आणि टरबूज प्रामुख्याने पिकं घेतलेत, मोसंबी पण घेताय. आता कुठले पीक विक्री केलंय, काय भाव आलाय, कसं समाधान आहे त्याच्यात? मी आता 1.5 एकर टरबूज होतं, 10,000 रोप होतं. 10,000 रोपामध्ये चांगलं अपेक्षित उत्पन्न मिळालेलं आहे. 27 टन माल माझा 23 रुपयाने गेलेला आहे. भरपूर उत्पन्न मिळालेलं आहे, चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. बाजारपेठ कुठली उपलब्ध करून घेतली तुम्ही? बाजारपेठ आता व्यापारिकाचं, बाहेरचे व्यापारी जागेवर माल खरेदी करतात. वेस्ट बंगाल असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, असं बाहेर माल पाठवतात बाहेरच्या राज्यात. एकूणच शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड जर दिली तर या शेतकरी प्रगतशील झाल्याशिवाय राहत नाही. त्याकडूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने पाहिल्या तर शेती हा शेतकऱ्यांना आर्थिक कणा मजबूत करणारा साधन म्हणून पाहिलं जाणार आहे. मी अनिल गोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड. सेलू शहरात सुरू असलेल्या फिरता ज्ञानेश्वर पारायण सांगता सोहळ्याच्या निमित्तानं या सोहळ्यासाठी दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत आरोग्य चिकित्सा तपासणी करण्यासाठी नरसिंह आयुर्वेदचे डॉक्टर मंथन लोकुलवार आणि त्यांच्या टीमनं गेल्या 2 दिवसापासून शिबिराचं आयोजन केलंय. या शिबिरात आतापर्यंत 400च्या वर रुग्णांनी मोफत तपासणी करून घेत आरोग्याच्या समस्यांवर उपचार करून घेतले. या शिबिरात आयुर्वेदातील विद्धकर्म आणि अग्निकर्म या प्रभावी उपचार पद्धतींद्वारे वाताचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, डोकेदुखी, पोटाचे आजार, मुतखडा तसंच इतर अनेक आजारांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले. आपण या शिबिरामध्ये इथे बसल्यावरती लोकांना गुडघेदुखी, मानदुखी किंवा कुठल्याही प्रकारचे वाताचे आजार, पोटाचे आजार, उलट्या होणं, मळमळ, डोकेदुखी अशा कुठलेही आजार असतील त्याच्यावरती मोफत आयुर्वेदिक जे काही लागेल त्याची आपण मदत करण्याची प्रयत्न. आतापर्यंत आपण किती पेशंट तपासले, किती जणांना आरोग्य सेवेचा फायदा दिला? काल जवळपास सकाळी 10 ते 2 आपला कॅम्प, त्यामध्ये 250 पेशंट आले होते, झाले असतील. आणि आजही सुद्धा 10 वाजता आपण कॅम्प बसवलेला, आजही सुद्धा 150 प्लस कॅम्प झाले. आज ज्या पेशंटला फायदा झाला तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला घेऊन आले आहे.
म्हणजे एकदम फास्टमध्ये आपल्याला रिलीफ भेटत आहे. बरं, आतापर्यंत आपण कोणत्या आरोग्य सुविधा दिल्या की ज्यांच्यामुळे रुग्णांना फायदा झाला? कुठले असो, फ्रोझन शोल्डरपासून DNS असेल, नाकाचा हाड वाढलेला आहे, टाचीचा हाड वाढलेला आहे, स्किन पेन आहे, कुठल्याही प्रकारचे पेन त्याच्यावरती आपल्याला एकदम तरी तुम्ही या प्रकारे बघू शकता आपण इथे आहे व त्यांचा इलाज इथे केला जात आहे. न्यूज मराठी 24/7 सेलू अशोक कटारे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवार 16 मार्च रोजी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ आणि कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी आंदोलन पार पडलं. हे आंदोलन मयूर झेरॉक्स पासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलं आणि तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, उरलेली देयकं वेळेत अदा करणं, मका खरेदी केंद्र सुरू करणं, धानाला बोनस जाहीर करणं, शेतीसाठी 16 तास वीज पुरवठा, कर्जमाफी आणि मार्केटिंग यार्ड सुरू करणं यांसह अनेक मुद्द्यांचा समावेश होता. आंदोलनस्थळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत उके यांनी. ज्या मागण्या आताच ललित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफीचा मुद्दा आहे, धानाचं उद्दिष्ट वाढवणे आहे आणि नवीन जे रब्बीचे पिकाचे जे उत्पादन येणार आहे, रब्बी मक्याचं आणि धानाचं, त्यांची खरेदी ही करण्यात यावी व ह्या खरेदीची व्यवस्था जर भविष्यात 8 दिवसात जर करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील. एवढंच मी TV माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज आम्ही कोणीच कर्ज भरून नाही थकीतवाल्याचं तुम्ही का केल्या? तुमच्या बँकेचे पैसे डुबले सांगून द्या त्याला. राजू जन बर्बाद. शासन जसं साहेब निबंधक शीतल परचाटे तुम्हाला काय योजना ती आपली बंद पडली ती आता काही वेळाने सुरू झाली. मागच्या मागच्या पोर्टल तर आपण जे कधी बाकी शिल्लक होते ती आता पाठवलेली आहे शासनाला. त्यांचं आता काही ठिकाणी येईल तिथले आपलं काय पाठवू शकतात की नाही करत मी स्वतः पात्रच आहे शासन आपण ती यादी शासनाला पाठवलेली आहे आणि सरसकट कर्जमाफी जी आहे ती म्हणत आहे बाब शासनाकडून निवेदन पाठवू शासनाला आणि ते होईल. निवेदनमध्ये ऑफिस आणून द्या, मी निवेदन पाठवून योजना जाहीर झालेली आहे अहिल्याबाई होळकर, पण त्याचं अजून निकटच यायची परिपूर्ण काय आहे कुठलं पण येते. मॅडम एक होतं यांची काही लोकांची 2019ची प्रोत्साहन राशी आली नाही. हो, प्रोत्साहन पण यायची आहे 1100 लोकांची. हो. आता 19 पासून त्याचे जीव कसं लागत असेल? तुमच्या पगार 2019 पासून थांबवला कसा वाटत नाही. हे तर गलती शासनाची नाही आहे ना. हे शासनाची गलती नाही, ते अधिकाऱ्यांची गलती आहे. 2019 पासून का मूर्ख लोक आहेत का काय माहित नाही. म्हणजे हे बँकेवाले काऊन नाही तुमच्या मागे लागले? म्हणजे तुम्ही रेग्युलर आहात, थकीतची ही रक्कम राहिली त्यांनी नक्की आणला असती, परंतु आपण रेग्युलर असल्यामुळे आपली प्रोत्साहन राशी आणला नाही आणि बँकेला काही निवेदन दिलो. आता 19 पासून त्याला व्याजासहित तुम्ही ते रक्कम द्याल का अगर पात्र असेल तर? मागच्या वर्षी तुम्हीच निवेदन दिलं होतं मला. तुमच्या निवेदनामुळे नाही, तुमच्या हातात काही नाही आहे. तुमच्या हातात असतं तर तुम्ही केलं बी असतं. तुम्ही जे निवेदन दिलं होतं ते शासनापर्यंत गेलं, पोर्टल सुरू झालं आणि यांची नंबर पाठवले. पोर्टल सुरू झालं, सर्व शेतकरी ऑनलाईन आता पुन्हा झाले. राहंगडाले जी यांचे JDCC मध्ये आहे त्यांच्या खात्यावरती अप्रुव्हल बी झाले, परंतु आपली मागणी आहे का ते पैसे 31 मार्चच्या आधी मारावे. तसं कळून ठेवा.
देगलूर तालुक्यात अवकाळी पावसासोबत गारपिटी पडल्यानं तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः येडूर, बेंबरा आणि माळेगाव मक्का या परिसरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गव्हाचं पीक जमीनदोस्त झालंय, तर हरभरा आणि ज्वारी पिकाचंही मोठं नुकसान झालंय। हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी नांदेड जिल्ह्यातच 16 मार्च ते 20 मार्च पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता। या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे त्वरित नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ग्राउंड रिपोर्टिंग केल्याबद्दल पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याविरोधात मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघ आक्रमक झालाय। जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तसंच जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत निवेदन देत हा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। नांदेड महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी टंचाई, अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि रस्त्यांचा प्रश्न या मूलभूत प्रश्नांवर बोट ठेवत वृत्तांकन केल्यानंतर 2 महिन्यांनीच मुक्ता कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं म्हणत खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभाग क्षेत्रातील भोकर मतदारसंघातील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी। मुदखेड शहरातील न्याहाळी इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या पोचम्मा देवी मंदिरात 15 आणि 16 मार्च रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ग्रामस्थांनी सोहळ्यासाठी उत्साहानं तयारी केली। परिसरात धार्मिक आनंदाचं वातावरण होतं। 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता देवीच्या अलंका कार्यक्रमानं सोहळा सुरू झाला। त्यानंतर रात्री 8 वाजता आणि पहाटे 5 वाजेपर्यंत देवीदास आनंददास सूर्यतळ पोतराज यांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला। 16 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत होम हवन विधी संपन्न झाला, तर सकाळी 11 वाजता देवीची आरती आणि महाप्रसादास प्रारंभ झाला। रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत भागवताचार्य हभप सुनील महाराज आष्टीकर यांचं कीर्तन झालं, ज्याला व्यंकटी गोमस्कर यांच्या हलगी वादनाची साथ मिळाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी। नमस्कार। दिनांक 16/3/2026 रोजी रोज सोमवारी पोचम्मा मंदिराची प्राण प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आलेला आहे। तरी मी मुदखेड शहरातील व न्याहाळीवासी वाडी नगरातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या सोहळ्याला येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा। या असं भव्य दिव्य मंदिर उभा केलेलं आहे। तरी सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की या मंदिरामध्ये येऊन आपण दर्शन घ्यावे पोचम्मा देवीचे आणि आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घ्यावे ही आपणास कळकळीचं विनंती व आवाहन करतो। लाखादूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आणि एप्रिल महिन्यात मका पीक कापणीला येणार आहे। मका पिकाचा शासकीय हमीभाव हा 2400 रुपये क्विंटल असतानाही व्यापारी 600 ते 700 रुपये क्विंटल कमी भावानं 1700 ते 1800 रुपये क्विंटल या भावानं खरेदी करून शेतकऱ्यांनी क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांची लूट करतायत। तरी भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी 15 दिवसात शासकीय मका हमीभाव केंद्र सुरू करावं आणि 15 दिवसात शासकीय मका हमीभाव केंद्र सुरू न केल्यास आम्ही जिल्हा पणन अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी आणि प्रहार जनशक्ती पार्टी लाखादूर तालुक्याच्या वतीनं करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लाखादूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड झाली आणि आजच्या तारखेला खाजगी जे व्यापारी आहेत खाजगी व्यापारी मक्याला 1500-1600 रुपये एवढे भाव देतात आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर 2400 रुपये क्विंटल असा दर ठरलेला आहे। म्हणून आमची मागणी आहे की लाखांदूर तालुक्यामध्ये खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचा मका खरेदी करावी आणि हे जर झालं नाही तर मात्र आम्ही सर्व शेतकरी त्या DMO ऑफिसच्या समोर एक फार मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान आम्ही तहसीलदारामार्फत DMOला। केव्हापर्यंत मका खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे? 15 तारखे ह्या 15 दिवसात मका खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजे, कारण 15 दिवसामध्ये मका विक्री सुरू होईल। समजा 15 दिवसात मका खरेदी केंद्र सुरू जर नाही झाले तर पुढचे पाऊल काय असेल? आम्ही सगळा मका DMO कार्यालयामध्ये नेऊन देतो।
जर आमचा खरेदी केला नाही तर DMO कार्यालयामध्ये आम्ही सर्व मकान फेकू. तालुक्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी भरपूर मकाच्या लागवड केली आहे आणि जर मका हा जरी व्यापाऱ्याला जरी विकला तर 1500 ते 1600चा रेट व्यापाऱ्यांचा आहे आणि केंद्र सरकारचा हमीभाव आहे 2500 रुपये. जरी एका क्विंटल मागे जरी शेतकऱ्याला 1000 रुपये जरी लाभ मिळत असेल तर सरकारने याच्याकडे म्हणजे केंद्र चालू करून शेतकऱ्याच्या कुठेतरी जास्त पैसे मिळतील याच्याकडे लक्ष द्यावं. अगर जरी यांनी जरी केंद्र चालू नाही केले तर आम्ही जो पिकवलेला जो शेतकऱ्यांनी मका आहे तो आम्ही कलेक्टर ऑफिसच्या सामने नेऊन फेकू किंवा तिथे आम्ही मोठा असा भयंकर आंदोलन करू.